या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की अनुष्का मुद्दाम पारूला सांगते की मला आदित्यसाठी प्रेमपत्र लिहायचं आहे आणि ते प्रेमपत्र तू लिही. आणि मग नाईलाजाने पारूसुद्धा हो म्हणते आणि मग अनुष्का जे काही सांगेल ते पारू त्या वहीवर लिहिते. आणि मग त्यानंतर अनुष्का पारूला असं म्हणते की आता हे प्रेमपत्र तूच जाऊन आदित्यला दे. त्यामुळे नाईलाजाने पारू ते प्रेमपत्र आदित्यला देण्यासाठी जाते. तर आदित्य बाहेर अंगणामध्ये बसलेला असतो. तर पारू ते प्रेमपत्र घेऊन त्या ठिकाणी येते आणि आदित्यला सांगते की अनुष्का मॅडमने तुमच्यासाठी हे प्रेमपत्र पाठवलं आहे. मात्र आदित्य पारूला म्हणतो की यामध्ये जे काही लिहिलं आहे ते तूच मला वाचून दाखव. आणि मग त्यामुळे पारू त्या प्रेमपत्रामध्ये तिने जे काही अनुष्काच्या सांगण्यावरून लिहिलेलं असतं ते आदित्यला वाचून दाखवू लागते. तर अनुष्का लपून हे सगळं काही बघत असते. नानूसुद्धा त्या ठिकाणीच असतो. मात्र ते प्रेमपत्र वाचत असताना पारू काही वेळानंतर तिच्या मनात आदित्यविषयीच्या ज्या काही भावना आहेत त्याच बोलायला सुरुवात करते. ती ते प्रेमपत्र बाजूला ठेवून देते आणि तिच्या मनात आदित्यविषयी जे काही आहे तेच सगळं आदित्यला बोलून दाखवते. आणि ते सगळं काही ऐकून आदित्यला सुद्धा खूप आनंद होतो. मात्र तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते आणि ती आदित्यला सांगते की या सगळ्या माझ्या मनातल्या भावना आहेत. आपलं लग्न ठरल्यापासून मला तुला माझ्या मनात तुझ्याविषयी ज्या काही भावना आहेत त्या सांगायच्या होत्या आणि म्हणूनच मी हे प्रेमपत्र लिहिलं. आणि ते ऐकून आदित्यसुद्धा खुश होतो आणि अनुष्काचं खूप कौतुक करतो. मात्र त्यावेळी पारूचा चेहराच पडतो. त्यानंतर मग पारूचा कायमचा काटा काढण्यासाठी अनुष्का अजून एक डाव खेळते. ती नानूच्या मदतीने दारूच्या ज्यूसमध्ये दारू मिक्स करायचं ठरवते. आणि मग त्यानंतर एके रात्री जेव्हा पारू, आदित्य आणि अनुष्का अंगणामध्ये गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा नानू त्या ठिकाणी त्यांच्यासाठी ज्यूस घेऊन येतो. अनुष्काने सांगितल्याप्रमाणे त्याने एका ग्लासामध्ये दारूसुद्धा मिक्स केलेली असते आणि तो ते ग्लास नेमकं पारूलाच देतो. त्यानंतर मग काही वेळाने आदित्य तेथून निघून जातो. अनुष्का आणि पारू मात्र त्या ठिकाणीच बसलेल्या असतात. आणि मग त्यानंतर हळूहळू पारूला नशा होते आणि मग त्यानंतर ती दारूच्या नशेत तिच्या मनात जे काही आहे ते सगळं काही अनुष्काला सांगू लागते. ती मोठ्याने आरडाओरडा करत असते, गाणं गात असते आणि तिचं ते वागणं बोलणं बघून अनुष्काला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर बोलता बोलता पारू अनुष्काला हे सांगून टाकते की माझं आणि आदित्य सरांचं लग्न झालं आहे. आणि ती तिच्या गळ्यामध्ये असणारं ते मंगळसूत्रसुद्धा अनुष्काला दाखवते. मात्र या ठिकाणी एक मोठा ट्विस्ट येतो, कारण नानूने फक्त पारूच्याच नाही तर अनुष्काच्या ग्लासमध्ये सुद्धा दारू मिक्स केलेली असते आणि त्यामुळे अनुष्कासुद्धा नशेतच असते. पारूने जे काही सांगितलेलं असतं ते ती सगळं ऐकते आणि मग त्यानंतर ती पारूलासुद्धा तिचं सत्य सांगते. ती पारूला म्हणू लागते की मी या घरामध्ये फक्त अहिल्याचा बदला घेण्यासाठी आले आहे. आणि मग त्यानंतर ती दिशाबद्दल सुद्धा पारूला सांगते आणि दिशाचा बदला घेण्यासाठीच आपण इथे आलो आहे हे सुद्धा ती कबूल करते. मात्र त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा आपण आपलं सगळ्यात मोठं सिक्रेट एकमेकींना सांगितलं आहे याचा विचार करूनच त्या दोघीही जणी खूप घाबरतात. पारूला भीती वाटत असते की जर अनुष्का मॅडमच्या हे सगळं लक्षात असेल तर आता काही खरं नाही. तर दुसरीकडे अनुष्काला सुद्धा हीच भीती वाटत असते. मात्र पारूने अनुष्काला जे काही सांगितलेलं असतं ते अनुष्काला आठवतच नाही. ती सगळं काही विसरून गेलेली असते आणि दुसरीकडे पारूची सुद्धा तीच स्थिती असते. अनुष्काने तिला तिचं जे काही सत्य सांगितलेलं असतं ते पारूला देखील आठवत नाही. तर दुसरीकडे गुरुजी अहिल्याला सांगतात की अनुष्का आदित्यची बायको होऊच शकत नाही, कारण आदित्यची होणारी बायको ही अतिशय गरीब घराण्यातली असेल, कष्टकरी वर्गातली असेल. मात्र ती मुलगी खरंच खूप सुसंस्कृत असेल आणि त्यामुळे तुम्ही तिला नाकारू नका. त्याचसोबत गुरुजी अहिल्याला हे सुद्धा सांगतात की आदित्यच्या होणाऱ्या बायकोला आई नसेल, मात्र त्या मुलीमुळे तुमचा आणि आदित्यचा भाग्योदय होईल. मात्र गुरुजींची ही भविष्यवाणी ऐकून अहिल्या काळजीत पडते, कारण तिला आदित्यची बायको म्हणून फक्त अनुष्काच पसंत असते.
आणि त्यावेळी नेमकी दामिनीमध्ये पडत म्हणते की वहिनी, मला तर असं वाटते की गुरुजींनी सांगितलेली ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून पारूच असणार. म्हणजे बघा ना, पारूला सुद्धा आई नाही आहे आणि ती सुद्धा गरीब घरातलीच आहे आणि ती सतत आपल्या आदित्यसोबतच असते. आणि दामिनीचं ते बोलणं ऐकून अहिल्या तर खूपच चिडते आणि आदित्याचं नाव यापुढे पारूसोबत जोडायचं नाही असं तिला बजावते. मात्र त्यानंतर प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि तो अहिल्याला असं म्हणतो की पारूची आणि दादाची जोडी खरंच खूप सुंदर दिसते. ते दोघेजण एकमेकांना किती समजून घेतात आणि दादाला तर पारूशिवाय अजिबात करमतच नाही. मात्र ते ऐकून अहिल्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती सगळ्यांसमोर प्रीतमच्या कानाखाली मारते. तर दुसरीकडे आदित्यला समजतं की त्या नानूचं पारूवर खूप प्रेम आहे आणि त्यामुळे तो खूपच चिडतो. तर पारूसुद्धा मुद्दाम आदित्यला त्रास देण्यासाठी नानूसोबत जवळीक साधत असते, त्याच्याशी खूप चांगल्या पद्धतीने वागत असते आणि ते बघून आदित्य तिच्यावर ओरडतो. मात्र पारूला काही फरक पडत नाही आणि मग त्यानंतर ती आदित्यला अजून त्रास व्हावा म्हणून नानूसोबत बाहेर फिरायला जायचं ठरवते. त्यानंतर मग तो नानू आणि पारू जंगलामध्ये फिरायला जातात आणि तिथे नानू त्याचं पारूवर किती प्रेम आहे हे तिला सांगतो. मात्र पारूला ते सगळं काही ऐकून फक्त हसू येत असतं. आणि मग त्यानंतर त्या नानूपासून सुटका व्हावी म्हणून पारू त्याला एका कामात अडकवते आणि तेथून पळून जाते. तर दुसरीकडे पारू आपल्याला सोडून नानूसोबत गेल्यामुळे आदित्यला तर खूप वाईट वाटत असते. त्यानंतर अनुष्का त्याला शॉपिंगला आपण जाऊयात असं सांगते. मात्र आदित्य तिलाही नकार देतो आणि तो अनुष्काला एकटीला शॉपिंगला पाठवतो आणि स्वतः मात्र पारूसोबत वेळ घालवता यावा म्हणून त्या जंगलात जाण्यासाठी निघतो. मात्र त्या ठिकाणी त्याला फक्त नानू दिसतो. आदित्य त्याला पारूबद्दल विचारतो. मात्र पारू नक्की कुठे गेली आहे हे नानूला सुद्धा माहिती नसते. त्यामुळे आदित्य घाबरतो आणि तो एकटाच त्या जंगलामध्ये पारूला शोधण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे अनुष्का जेव्हा फार्म हाऊसवर परत येते तेव्हा तिला नानूकडून समजतं की आदित्य पारूला शोधण्यासाठी त्या जंगलात गेला आहे आणि ते ऐकून ती खूप चिडते आणि त्यानंतर लगेच या सगळ्याबद्दल अहिल्याला कळवते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय घडणार आहे ते बघणं रंजक ठरणार आहे. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.